या जेजुरी गडावर हे काय नवीन सुरू आहे? कसला आवाज येतो आहे? कोणी गुप्तपणे कसले कारस्थान तर करत नाहीये ना? आणि मलाच काय ऐकू येतोय हा आवाज? बाकीचे सगळे कानाडोळा करतायत या आवाजाकडे की खरंच त्यांना ऐकू येत नाहीये? पण मला सावध राहायला हवं. कसला तरी खोदकाम सुरू असल्याचा आवाज आहे हा. भासा, सगळे बोलत असताना तू अशी अचानक का निघून आलीस? काय झालं? तुम्हाला कसला आवाज आला? कसला आवाज? काल रात्रीपासून काहीतरी खोदण्याचा मला आवाज इथे येतो आहे. तू लक्ष नको देऊस. गडाभोवती सैन्य आहे, सेवक आहेत, तेव्हा कशाला काळजी करतेस? नाही, काळजी करण्यासारखंच आहे. चंपाषष्ठीचा उत्सव आहे. उत्सव काय, महाउत्सव आहे. असंख्य भक्त येणार आहेत. या गोष्टीमध्ये याकडे दुर्लक्ष व्हायला नको. मी पाहतो, तू नको काळजी करू. पण असं तर नाही ना की आपल्यातलंच कोणतरी गुप्तपणे हे सारं करत आहे? तुझा कोणावर संशय आहे का? या क्षणाला तरी नाही, पण हे सगळं या वेळेला का घडतं आहे याचं मला कारण कळत नाहीये. भासा, मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. वेगळ्या विषयावर म्हणजे बानू विषयी? होय. भासा, ह्या षड्रात्रोत्सवासाठी सर्व स्तरातून भक्त इथे येणार. इथे आनंद उत्सव साजरा करणार. तेव्हा बानूला देखील तू इथे गडावर याची अनुमती द्यावीस. ह्यावेळी कोणालाही विनमुख पाठवू नये. इतक्या भक्तांमध्ये तिची एवढी काळजी का? भासा, तुम्ही माझ्याकडे मागता आहात, तेही तिच्यासाठी. माझ्यासाठी काही करावं असं नाही वाटत तुम्हाला? मी तुझ्यासाठी काहीच करत नाही असं नाही. मी बानूला सारीपाटासाठी तयार केलं आहे. याचा अर्थ मी जिंकणार आहे हे तुम्ही गृहीत धरलं आहे. हारणं आणि जिंकणं हे तुम्हा दोघींच्याही हातात आहे. असं कसं? तुम्ही तिला सहाय्य करणार नाही असं कसं होईल? माझं ही कोंडी फुटणं अत्यंत आवश्यक आहे. पण तू अजून ठरवलं नाहीस की सारीपाट खेळायचा की नाही. काय घाई आहे? माझा ही कोंडी फुटण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून तू निर्णय घ्यावास लवकर. आणि तू जर हा खेळ खेळणार नसलीस तर मला तसं बानूला सांगायला. नाही, थांबा. मी बानू सोबत सारीपाट खेळायला तयार आहे. मी तुमच्या साक्षीने तिला असं पराभूत करेन की यानंतरच्या आयुष्यात माझ्या संसारावर तिची सावली देखील पडणार नाही. यावेळी हे ध्यानात ठेवा. आता माघार नाही.
तिला हा खेळ खेळावाच लागेल, काहीही झालं तरी. आणि तिला माझा निरोप द्या की यानंतर माझ्याकडे दयेची याचना करू नकोस. या खेळानंतर तिला जेजुरी सोडून जावंच लागेल. म्हाळसा, शांत हो म्हाळसा. हा सारीपाठाचा खेळ मी तुला शिकवला आहे, तेव्हा स्वतःसाठी पहिला हा नियम की हा खेळ शांतपणे, एकाग्रतेने आणि मनात कोणताही पूर्वाग्रह न ठेवता खेळायला हवा. माझ्या आत तिने ज्वालामुखी जागा केला आहे. तो तिला पराभूत करूनच शांत होईल. माझ्या सदिच्छा आहेत. आशीर्वाद नाही, निश्चितच आहे, दोघींनाही. हा खेळ कधी, केव्हा, कुठे, कसा आणि कुणासमोर खेळायचा हे आपण नंतर ठरवू. म्हाळसा, जर हा खेळ होणार असेल तर बानूला गडावर याची अनुमती द्यावीस. दिली. या गडावर येण्याची तिला अनुमती दिली. या जेजुरीतले तिचे शेवटचे दिवस आहेत. तिच्यावर हे देखील माझे ऋण. म्हाळसा, ह्या सारीपाठाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. आजच्या सारीपाठाच्या खेळात जर तुम्ही जिंकलात तर माझ्यापेक्षा कांकणभर सुंदर अशा स्त्रीशी मी तुमचा विवाह करून देते. लतिका, मी जिंकले. म्हाळसा, तू सारीपाठाचा डाव जिंकलीस, मी पण हरलो. आणि दिल्या वचनाप्रमाणे मी चाललो आहे. बानो, अरे अरे वय 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 अरे 10 टाकायला काय झालं? अरे वाईच दम खा. हा आता बोल. अरे चंदनपुरी येऊन आबा आणि आपल्या वस्तीवले बाया बापलं समजे आले ती. का बी तिला वाढव आबा येतोय. वय. अरे मग त्यासनी घेऊन तरी यायचं. वाट चुकली म्हणजे कधी कळायचं तुला? अगं हाय का आता त्यासनी तडक हाकडं घेऊन आला असतो म्हणजे तुम्हीच म्हणला असता, आधी सांगा यायचं नाही वय. मग ते बरोबर आहे, पर असं न ग व्हायला. बानूला हुडकत थेट गडावर जायचं. बरं आहे. आता एवढी माणसं याची आहे ती, काय काम असतील ते सांगा, सटासटा करतो. सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट. येऊ का घरात? अरे आबा, हा राजा, कसा आहेस बाबा? बरं झालं तू आलास ते. भाकर तुकडा घे. अगं पोरी, राहू दे. असू पोरी, असू द्या. आला लवकर आण. शेवता आबा ये. अरे या रे समजा. या रे बाबा, या. या बसून घ्या, बसून बसा. अरे बसा हात. बरं बस. खंडोबाचा उत्सव
तेव्हा आम्ही ठरवलं की समद्यानी जेजुरीला जायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं. बरं झालं आबा तुम्ही आलासा. शेवंते, अगं बानू हाय म्हणून देवाच्या आपल्या वस्तीवर पाय लागले. बानू हाय म्हणून देवाची आपल्यावर कृपा झाली. आम्ही देवाचे पाय पडायला येणार नाही वय. आबा गेल्या साली नाही वय आपल्या वस्ती खंडोबाचं उत्सव साजरा केला होता. वय तेव्हापासनं लोकांनी ठाव हाय की तळी भंडारा म्हणजे काय, ड्युटी पुजली म्हणजे काय. अरे आबा ही समधी देवाची कृपा आहे बघ. अरे रंगा देव कुठे आहे ती? कोण आहे रे त्यो? अरे हाय का खुळ आता. अरे देव गडावा असते ती. धीर धर जरा, धीर धर. बानू, आमची समद्या गावकऱ्यांची एक इच्छा आहे, ती पुरी करायची आहे बघ तुला. अरे बोल की आबा. आमसनी देवाला भेटायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांचा मानपान करायचा आहे. माणसांचा एवढा लोंढा आहे की देव आमसनी कसे काय भेटतील. तेव्हा तू आमच्याने देवाची भेट घालून दे. आमसनी देवाला भेटायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांचा मानपान करायचा आहे. माणसांचा एवढा लोंढा आहे की देव आमसनी कसे काय भेटतील. तेव्हा तू आमच्याने देवाची भेट घालून दे. काय नाही आबा, नग काळजी करूस, तुमची न देवाची भेट होईल. हा. अरे बोला रे बोला, सदानंदाचा येळकोट येळकोट. बानू, देवा संग आमासनी तुझा भी मानपान करायचा आहे. माझा म्या काय परके आहे का आबा? बर 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 बघू आपण. पर ह्यो उत्सव देवाचा आहे आणि माणसाताई बिघडावर आहेत, तेव्हा त्यांच्या पाया पडा. बर बर बर, तू म्हणशील तसं करू. बर उद्यापासून खंडोबाचं नवरात्र सुरू होतंय. आता मग उद्याच दर्शनाला जाऊ. हा काय रे रंगा, अरे देव तर तुला रोजच्या रोज भेटत असतील नाही का? मला वय की मला म्हणजे दिसत्यात. मी बोलतो त्यांच्या संग. चला चला समद्यांची जेवायची तयारी करूया. चला चला चला. ह्यासनी म्या देवांचं दर्शन कसं घडवणार? मलाच गडावर जाता येणार नाही. मगाशी तू आठवण करून दिलीस तू पहिल्यांदा जेजुरीत आल्याची. माझ्या आयुष्यातला सगळ्यात अशुभ दिवस होता तो. म्हणून आज माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर, पुन्हा कधीही न येण्यासाठी. सदानंद 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 सदानंद. शुभम भवतु. आज तुमचं बी दर्शन झालं बघा. अहो आम्ही तुमचं आख्यान नेहमी ऐकतो बरं का. होय, तुमच्या आख्यानाची वार्ता समधीकडे आहे. नारायण नारायण, हे परमेश्वराचे कार्य तेच पार पाडतायत. आपण केवळ निमित्त मात्र. खंडोबाच्या उत्सवाला समधीकडनं माणसं आले. आम्ही हे बी ऐकले की गडावर पाय ठेवाय सुधीक जागा नाही. हा श्री खंडेरायांचा षडरात्रोत्सव आहे. भक्त येणार, त्यांचे दर्शन घेणार. महाराज,
तुम्हाला एक विचारलं तर चालेल का? नारायण नारायण, या स्त्रियांनी प्रश्न विचारले की मी अगदी गोंधळून जातो. संन्यस्त आहे मी. हा हो हो विचार. नाही म्हणजे म्हाळसा देवीसनी आधी सत्य समजणार का बानुबाईसनी? येडी आहेस का? ही येळ आहे का हे बोलायला? हा आ? नारायण नारायण. त्याचं असं आहे, मला सुद्धा ठाऊक नाही, परंतु त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचे संकेत मात्र मिळू लागले आहे. महाराज, माझ्या बायकोला कुठं काय बोलावं काय बी कळत नाही बघा. नारायण नारायण. अरे पत्नीला असे म्हणू नये, तिला सर्व ज्ञात आहे असे म्हणावे. बघा ऐका महाराज, सदानंद 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 सदानंद. देवा, आपण प्रधानजी, आसन ग्रहण करावं. प्रधानजी, म्हाळसेने सारीपाटासाठी होकार दिला आहे. म्हणजे हा पेच सुटला आहे. होय, आता खऱ्या अर्थाने सारीपाटाच्या पूर्वतयारीला आरंभ होईल. अनेक वर्ष पेटाऱ्यात बंद असलेला खेळ आता ह्या निमित्तानं बाहेर पडेल. पुन्हा नवीन डाव, पुन्हा नवीन खेळी. देवा, उद्यापासून षडरात्रोत्सवाला प्रारंभ होतो आहे. जर श्री म्हाळसा देवींनी बाणाईला गडावर येण्याची अनुमती दिली असती तर? तिने अनुमती दिली आहे. हे उत्तम झालं. प्रधानजी, बानूच्या वाड्यापर्यंत भुयार खोदण्याचे काम कुठवर आले आहे? आता बाहेर आवाज जाणार नाही, इथवर कार्य गेलं आहे. तुम्ही स्वतः एकदा पाहणी करावी, कारण मार्ग तसा सोपा नाही. देवा, आपल्याकडे कुशल कारागीर आहेत आणि अल्पावधीत ते हे कार्य पूर्ण करतील. पण प्रधानजी, त्या भुयाराचे प्रवेशद्वार कुठे आहे? अंतःपुरात, जिथून आपल्या कक्षाकडे पायऱ्या जातात. पण ह्या मार्गावरून म्हाळसेची ये जा अधिक प्रमाणात असते. म्हणूनच त्यांना संशयही येणार नाही. प्रधानजी, तुम्ही म्हणता आहात म्हणजे काहीच चिंता नाही. देवा, एक शंका आहे. ह्या सारीपाटात पण काय असेल यावर श्री म्हाळसा देवींचं काय म्हणणं आहे? प्रधानजी, पण अत्यंत सोपा असेल. जर बानू सारीपाटात जिंकली तर ती जेजुरीतच राहील. पण जर म्हाळसा सारीपाटात जिंकली तर मात्र बानूला जेजुरी सोडून जावं लागेल. देवा, जर बाणाई पराभूत झाली तर तिने कुठे जावं? चंदनपुरीला.